नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडता विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे. तर गेल्या काही दिवसापासून आपण बघतो आहे की विदर्भात उन्हाच्या तडाख्यासोबतच वादळी पावसाचंही आगमन झालेलं आहे. आपण मागल्या व्हिडिओत सांगितलं होतं त्याप्रमाणे 29 नंतर विदर्भात वादळी पाऊस सक्रिय होईल असं म्हटलं होतं आणि त्यानुसारच आपल्या अंदाजाप्रमाणे जवळपास 29 तारखेला सायंकाळपासूनच किंवा 30 तारखेला 2 दिवसापासून विदर्भात वादळी पावसाचं आगमन झालं आहे आणि यापुढच्या काळात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. सोबतच पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भात प्रचंड मोठी गारपीट होण्याची शक्यता आहे. म्हणजे वादळी पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारपीट 2 आणि 3 तारखेला विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकते. 1 तारखेलासुद्धा काही भागात ती होण्याची शक्यता आहे. तर नेमकी ही गारपीट कशी होणार आहे आणि त्यापासून कसं सावध राहायला पाहिजे यासाठीचा आढावा आज आपण आजच्या भागात घेणार आहोत. सोबतच जवळपास पुढचे 3 ते 4 दिवस म्हणजे 4 एप्रिलपर्यंत हे वातावरण वादळी पावसाचं विदर्भात कायम राहण्याची शक्यता आहे. तर आता आपण वेळ न दौडता लगेचच बघू की नेमकं पुढच्या 3-4 दिवस विदर्भात वादळी पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे. तर वातावरणाची ही स्थिती अधिक स्पष्टपणे लक्षात घेण्यासाठी आपण भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेली सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की उत्तरेकडच्या जिल्ह्यांपासून तर विदर्भाच्या भागातून आपण बघतो की एक ट्रफ रेषा खाली दक्षिणेपर्यंत विस्तार झालेला आहे ट्रफ रेषेचा. ती विदर्भातून गेलेली आहे, विदर्भाच्या भागातून. सोबतच एक मोठा पश्चिमी आवर्त आपण जो बघतो की वेस्टर्न डिस्टर्ब ज्याला म्हणतो तो 2 तारखेला म्हणजे 1 तारखेच्या मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार आहे. पावसाचंही प्रमाण विदर्भाच्या भागात 2 तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर आता नेमकं 1, 2 आणि 3, 4 तारखेला विदर्भात या प्रणालीमुळं कोणत्या पद्धतीचं वातावरण राहील हे आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर आपण बघूया की सर्वप्रथम भारतीय हवामान विभागानं नेमके काय सूचना आणि इशारे दिलेले आहेत. तर विदर्भात 1 तारखेला भारतीय हवामान विभागानं आपण बघतो की मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात वादळी पाऊस होईल असं भारतीय हवामान विभागाचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये विशेषतः बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. विशेषतः हा जो काही प्रभाव पावसाचा आज म्हणजे बुधवारी तर हा राहू शकतो बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार राहू शकतो. इतरही जिल्ह्यात पाऊस येईल परंतु बुलढाणा, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यात पावसाची तीव्रता राहील आणि सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्याही काही भागात तुरळक स्वरूपाची गारपीट होऊ शकते अशी शक्यता आहे. सोबतच 2 तारखेला म्हणजे 2 एप्रिललासुद्धा विदर्भाच्या अनेक भागामध्ये जबरदस्त अशी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. म्हणजे 1 आणि 2 तारखेला विदर्भात ऑरेंज अलर्ट आहे. याचाच अर्थ विदर्भाच्या अनेक भागात वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर आपण बघतो की जवळपास आज बुधवारी दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास विदर्भाच्या सर्वच भागात वादळी पावसाची शक्यता आहे आणि विशेषतः त्यामध्ये आपण बघतो की अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. तर ही जी पावसाची तीव्रता ही बुलढाणा जिल्ह्यात आणि अकोला जिल्ह्यात सोबतच वाशिम जिल्ह्यामध्ये अधिक राहण्याची शक्यता आहे इतर जिल्ह्याच्या तुलनेनं. सोबतच नागपूर असेल, त्यानंतर भंडारा, गोंदिया असेल, चंद्रपूर हा जो सर्व भाग आहे याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस दुपारनंतर सायंकाळी रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे. याची तीव्रता आपण बघतो नागपूर जिल्ह्याच्या काही भागात याची तीव्रता राहू शकते. तर वर्धा जिल्ह्याच्या काही भागात हा वादळी पाऊस जोरदार होऊ शकतो अशी शक्यता आहे. तुलनेनं बुलढाणा आणि वाशिम, अकोला या जिल्ह्यात मात्र थोडीफार गारपीट होऊ शकते अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. आता बघूया नेमकं काय होते ते. गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा पाऊस राहील परंतु गडचिरोली जिल्ह्यात पावसाची तीव्रता तुलनेने थोडी कमी राहू शकते इतर जिल्ह्याच्या तुलनेनं. तर आपण बघतो की गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात पाऊस होईल परंतु काही भागात पावसाची शक्यता फार कमी आहे. तर नागपूर जिल्ह्याच्या सर्वच भागात दुपारनंतर पाऊस होईल परंतु विशेषतः सावनेर, काटोल वगैरे हा जो भाग आहे त्यानंतर उमरेड, भिवापूर वगैरे आणि कोंढाडी या भागात पावसाचा जोर थोडा अधिक राहू शकतो अशी शक्यता आहे. यानंतर भंडारा जिल्ह्यात जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस होऊ शकतो. त्याचे
तीव्रता फार राहणार नसली तरी बऱ्यापैकी वादळी पाऊस वाऱ्यांसह व विजांसह भंडारा जिल्ह्याच्या सर्वच भागात सुरू होते. त्यामुळे तुमसर असेल, वरठी असेल, धर्मापुरी असेल, बार्शी, चिखली, भंडारा, मौदा या सर्व भागामध्ये सोबत लाखनी वगैरे जो आहे तिरोडा या हा सर्व भाग आहे, या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची आज शक्यता आहे. तर गोंदिया जिल्ह्याच्याही अनेक भागात पाऊस होईल, गोंदिया आणि गडचिरोलीच्या, परंतु त्याचं प्रमाण कमी राहील. गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात पाऊस होऊ शकतो. देसाईगंज वगैरे हा जो भाग आहे गोंदिया आहे, सोबत आजूबाजूच्या परिसरात थोडाफार पाऊस होऊ शकतो वादळी वाऱ्यांचा. सोबत गडचिरोली असेल, चामोर्शी असेल, त्यानंतर मुलचेरा वगैरे हा जो भाग आहे, धानोरा आहे, या भागात हलक्या मध्यम स्वरूपात वादळी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्याही अनेक भागात वादळी पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम प्रमाणात. त्यामध्ये भद्रावती असेल, राजूर असेल, चंद्रपूर असेल, या तालुक्यासोबत इतरही तालुक्यांमध्ये मध्यम ते काही हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. मात्र आणि बरेचसे भाग यापासून कोरडे राहू शकतात. काही ठिकाणी पाऊस होणार सुद्धा नाही चंद्रपूर जिल्ह्यात. त्यानंतर आपण बघतो की यवतमाळ जिल्ह्याच्या जवळपास भागामध्ये आज वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पांढरकोडा, वणी, रुई, जवई, कॅप, आर्णी, दिग्रस, पुसद, खंड या सर्व भागामध्ये जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो. सोबत आपण बघतो की यवतमाळसहित दारव्हा, मंगरुळपीर, कारंजा, दिग्रस, नेर या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आज होण्याची शक्यता आहे. सोबतच वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात आज सायंकाळनंतर जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये विशेषतः वर्धा असेल, हिंगणघाट असेल, देवडी असेल, पुलगाव आहे, या तालुक्यामध्ये तुळजापूर वगैरे हा जो भाग, वाळकी, पुणे वगैरे, तर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. तर काही तालुक्यामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. विशेषतः पुलगाव, देवडी वगैरे हा जो भाग असेल, वर्धेचाही काही भाग आहे, यामध्ये हलक्या प्रमाणात थोडीफार गारपीटसुद्धा होऊ शकते अशी शक्यता आहे. तर आर्वी, आष्टी याही तालुक्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो वर्धा जिल्ह्यात आज सायंकाळी. सोबतच अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज वादळी पावसाची शक्यता असून आज दुपारनंतर सायंकाळी रात्री उशिराच्या दरम्यान अमरावती, तिवसा, सोबतच मोर्शी तालुक्याचा काही भाग असेल, त्यानंतर चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, इकडे दर्यापूर, तर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो आणि याचं प्रमाण चिखलदरा तालुक्यात आणि धारणी तालुक्यात अधिक राहू शकते आज. तर काही भागात या पावसाचं प्रमाण थोडं कमी राहू शकते. विशेषतः नांदगाव खंडेश्वर तालुका असेल, भातकुली असेल, या प्रमाणात थोडं कमी राहू शकते, परंतु उर्वरित भागात मात्र वादळी पावसाची शक्यता आहे. यानंतर अकोला जिल्ह्याचा जर आपण वेध घेण्याचा प्रयत्न केला तर आपण बघतो की अकोला जिल्ह्याच्याही अनेक भागात जबरदस्त असा पाऊस होणार आहे. त्यामध्ये अकोट, तेल्हारा या तालुक्यात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. सोबतच पातूर असेल, कारंजा असेल, मूर्तिजापूर असेल, याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर इतरही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक वादळी पावसाची शक्यता आज अकोला जिल्ह्यात आहे. बुलढाण्यात मात्र आज जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. त्या विशेषतः मोताळा तालुका असेल, खामगाव, चिखली हा जो भाग आहे, तर या भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. सोबतच मलकापूर असेल, जळगाव, जामोद आहे, इतरही भाग आहे बुलढाणा जिल्ह्याचे. त्यामध्ये संग्रामपूर असेल, सोबतच खालच्या भागात सिंदखेड राजा वगैरे हा जो भाग आहे, या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. तर विशेषतः काही भागामध्ये मोताळा, मलकापूर, आपण जे सांगितलं की चिखली, खामगाव, सोबतच सिंदखेड राजा वगैरे या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा शहरातही या पावसाचं प्रमाण अधिक राहू शकते अशी शक्यता आहे. यानंतर जर आपण वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मूर्तिजापूर, कारंजा वगैरे हा जो परिसर आहे, तर या परिसरातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. तर काही भागात हलकी गारपीट, एक अतिशय हलकी अशी गारपीट होऊ शकते अशी शक्यता आहे. वाशिम आजूबाजूच्या परिसरालगत मालेगाव वगैरे हा जो भाग आहे, या भागात. रिसोड तालुक्याला सुद्धा या वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर सायंकाळी. यानंतर खऱ्या अर्थानं विदर्भासाठी जी धोकादायक परिस्थिती निर्माण होणार आहे ती उद्या 2 आणि 3 तारखेला. तर त्यामुळं शेतकऱ्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी हे लक्ष देऊ नये का की पुढचे जवळपास 48 तास म्हणजे 2 आणि 3 तारीख, 2 तारखेला दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास, सोबतच रात्री उशिरा, तर 3 तारखेच्या पहाटेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात जबरदस्त गारपीट होणार आहे आणि त्यामध्ये जवळपास जी गारपीट होणार आहे ती पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होणार आहे. त्यामध्ये आपण बघतो की हा गारपीटग्रस्त भाग जो आपण बघतो त्यामध्ये विशेषतः डार्क गडद हिरव्या रंगानं जे दाखवलेलं आहे, तर त्या ठिकाणी गारपीटीची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा काही भाग, विशेषतः धारणी, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, सुरजी हा जो भाग आहे,
सोबतच इकडे धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. नागपूर जिल्ह्याचे आपण बघतो काही भागात गारपीट होऊ शकते. थोड्याफार भागामध्ये काटोल, सावनेर, कोंढाळी वगैरे हा जो भाग आहे तर या भागात थोडीफार गारपीट होऊ शकते. त्यानंतर खऱ्या अर्थानं अकोला जिल्ह्याचा जवळपास भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात गारपीट होऊ शकते. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात तर आपण बघतो की 2 तारखेला रात्री उशिरानंतर 3 तारखेच्या पहाटेपर्यंत जबरदस्त गारपीट बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वच भागात होण्याची शक्यता आहे. सोबतच वाशिम जिल्ह्यातही आपण बघतो की संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये जबरदस्त अशी गारपीट होऊ शकते 2 तारखेच्या सायंकाळनंतर 3 तारखेच्या पहाटेपर्यंत किंवा 3 तारखेला सकाळीपर्यंत. सोबतच यवतमाळ जिल्ह्याच्याही अनेक भागामध्ये जोरदार गारपिटीची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत 2 आणि 3 तारखेचे जे हे काही 24 तास आहे हे पश्चिम विदर्भासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अमरावतीसहित अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि म्हणजे जवळपास सर्वच जिल्हे यामध्ये तुफान गारपीट होण्याची शक्यता आहे. तर या संभाव्य गारपिटीपासून सावध राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आताच आपलं नियोजन करावं. आपला शेतमाल जर कापणी केलेला असेल तर तो व्यवस्थित झाकून ठेवावा. वाराही मोठ्या प्रमाणात वाहणार, त्यामुळे ते कुठे उडून जाणार नाही याची दक्षता घ्यावी. मोठ्या प्रमाणात विजासुद्धा कोसळणार आहे. म्हणून आमच्या शेतकऱ्यांना त्या सर्वसामान्य नागरिकांना विनंती आहे की 2 आणि 3 तारखेच्या दरम्यान जेव्हा पाऊस सुरू होईल वादळी, तर कृपया घराबाहेर पडू नका. शेतावर सुद्धा जाऊ नका, कारण की मोठ्या प्रमाणात विजा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं या विजांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. ह्या जीव घेण्या विजा असतात, त्यामुळं आपण आपल्या गुराढोरांची काळजी घ्या. उघड्यावर शक्यतोवर गुरेढोरे बांधू नका, कारण की गारपीट झाली किंवा विजा पडल्या तर या दोन्ही वेळेस ही गुरेढोरे संकटात येऊ शकते आणि त्यांचा जीव जाऊ शकतो. तेव्हा शेतकऱ्यांनी ही दक्षता बाळगावी. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी पर्यटनाच्या दृष्टीने असेल किंवा कुठे बाहेर निघायचं असेल तर पावसाची शक्यता तपासून त्या पद्धतीनंच बाहेर पडा, अशी विनंती आम्ही विदर्भ मान्सून चॅनलच्या वतीनं करतो. म्हणजेच एकंदरीत 2 आणि 3 ही तारीख विदर्भासाठी ही घातक ठरू शकते. पूर्व विदर्भाच्या तुलनेनं पश्चिम विदर्भात मात्र जबरदस्त अशी गारपीट होणार आहे. सोबतच पूर्व विदर्भातही 2 आणि 3 तारखेला आपण बघतो की मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस येऊ शकतो. तुलनेने हे प्रमाण 3-4 तारखेला गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात कमी राहण्याची शक्यता आहे. 4 तारखेला पासून मात्र विदर्भात पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल. पाऊस 4 तारखेला राहील. सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस 4 तारखेला विदर्भाच्या राहू शकतो, परंतु त्याचं प्रमाण कमी होईल आणि 5 तारखेनंतर विदर्भातील हा पाऊस जो आहे हा थांबू शकतो, अशी सध्याची स्थिती आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास उद्यापासून म्हणजे आज सायंकाळनंतर विदर्भात वादळी पावसाला सुरुवात होईल पुन्हा एकदा. तर त्याचं प्रमाण कमी जास्त राहू शकते आज बुधवारी, परंतु बुलढाणा, अकोला, वाशिम या तालुक्यात प्रमाण थोडं जास्त राहील. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे बुलढाणा, वाशिम सोबतच अकोल्याच्या काही भागामध्ये. परंतु उद्यापासून मात्र विदर्भात प्रचंड जोरदार वादळी पाऊस होणार आहे आणि तो गारपिटीसह राहणार आहे. म्हणजे विदर्भाचा पश्चिम विदर्भाचे सर्वच 5ही जिल्हे, त्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात जोरदार गारपीट होऊ शकते 2 तारखेच्या सायंकाळी रात्री उशिरापासून तर 3 तारखेच्या पहाटेपर्यंत किंवा दुपारपर्यंत. त्यामुळे हे 48 तास विदर्भातील नागरिकांसाठी अतिशय भारी जाण्याची शक्यता आहे. 4 तारखेपर्यंत हा वादळी पावसाचा जो काही प्रमाण आहे हे विदर्भात कायम राहू शकते आणि 4 तारखेनंतर हा पाऊस विदर्भातून थोडा माघार घेऊ शकतो किंवा विसावा घेऊ शकतो, अशी शक्यता आहे. त्यामुळे या सर्व शक्यता लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपले नियोजन करावे, अशी विनंती आम्ही आपणा सर्वांना करतो. या संदर्भात आणखी काही नवीन अपडेट आले तर आम्ही लवकरच आपल्यासोबत येऊच. तोपर्यंत आजच्या भागात येथेच रजा द्यावी अशी विनंती करतो. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.